खासदार सोडून ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे खासदार आमच्या सोबत येतील असा मोठा दावा शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलाय। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी हा मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंची मेहनत दिसते असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्या सोबत आहेत। नरेंद्रजी, अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। तो ऑपरेशन टायगर आता खरोखर कार्यान्वित होतंय असं चित्र दिसतंय। पक्ष म्हणून जर विचार केला तर आम्हाला आनंदच आहे की आमच्या पक्षाची संख्या वाढत चाललेली आहे आणि मुळात का येत आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कुठेतरी सॅटिस्फाईड नसतील ते, कुठेतरी समन्वयाचा गॅप असेल, सगळ्याच गोष्टी आरोपणं होत नसतात। त्यांचे काय अडचण आहेत, एखादा एवढं मोठ्या पदावर आमदार खासदार झाले तर त्यांचे काही अडीअडचणी असतात आणि पक्षश्रेष्ठीने समजून घेतलेलं पाहिजे आणि घेतलं असतं तर एवढे मोठे निर्णय त्यांनी घेतलं नसतं। म्हणजे उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीवर जो एक ॲक्सेस निवडलेल्या प्रतिनिधींना नसतो, ही एक जुनी तक्रार तुमच्या सगळ्यांची होती। त्याच तक्रारीला घेऊन हे जे आज खासदार किंवा आज उद्यामध्ये जे येतील त्या खासदारांची तशीच तक्रार असावी असं आपलं म्हणणं आहे। नक्कीच एकटे उद्धवजीच दोषी नाही असं आपण बोलणं चुकीचं होईल, परंतु त्यांच्या खालची जी सगळी टीम आहे हे बरोबर नाही आहे। आता बघा, इथले आमदार खासदार म्हणा किंवा तिथले आमदार खासदार हे सगळे आम्ही एकच आहोत, आमचे मित्रच आहेत, सगळे कलिगच आहेत। तर ते ही चर्चा जाते ना कुठे ना कुठे की बाबा तिथे कसं आहे रे बाबा, इथे कसं आहे। तर हा फरक शिंदेसाहेबाचा आणि हा काम करण्याची पद्धत, शिंदेसाहेबाचा मोकळेपणा, फ्रीडमपणा आणि सगळ्या गोष्टीचा आपुलकीपणा, तर हा त्या लोकांना पण कळतंय, दिसतंय आणि त्याच्यामुळं हा ओघ वाढत चाललेला आहे। किती खासदार या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये येणार आहे, आपली काय माहिती आहे? आता मी काय तेवढं मोठा पदाधिकारी नाही की मला माहिती नाही आहे, परंतु एक सोडून सगळेच येतील असं चित्र आहे। येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये आमदारसुद्धा आपल्या पक्षाच्या प्रेमाखातर आपल्याकडे येतील। आमचे तर स्वप्नच आहेत की शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनायला पाहिजे। आता देवेंद्रजी खूप चांगले काम करतात, पण कदाचित आता समजा भविष्यामध्ये आता काय होते काय सांगता येत नाही सगळं। तर जर समजा भविष्यात देवेंद्रजीच्या आज नाही उद्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनायला पाहिजे ही आमची इच्छा आहे। एक सोडून सर्व खासदार आमच्याकडे येतील, काही आता येतील आणि काही पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये येतील। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।